नमस्कार मित्रांनो, तर ही कालवड आहे ती आम्ही बाहेरून विकत घेतलेली आहे. आम्ही ही कालवड कशी तयार केली ते या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. तिचे संगोपन आणि पशुखाद्य कोणते वापरले ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ न पळता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हीच ती कालवड आता ही दुसऱ्या वेताला वेळेला आहे. त्याच्या अंगावरती चकाकी आणि कशी तुम्ही शरीर रचना कशी आहे बघू शकताय. आता ही पाडी आहे ती 18 लिटर दूध देते. तर मित्रांनो, आम्ही ही पाडी आणलेली तेव्हा 8 महिन्याची तेव्हा गाभण होती. तर त्या पहिल्या मालकाने या गाईचे वैर नियोजन बरोबर केले नव्हतं. आम्ही आमच्या फार्ममध्ये या जनावरांना 2 टाईमच वैरण घालतो. दिवसभर त्या जनावरांना उरावताला यायला पाहिजे तरच आपली गाय तयार आणि कालवडी तयार होते. आता मेन म्हणजे ही कालवडी तयार होण्यासाठी आम्ही कोणते खाद्य वापरले ते सांगतो. तर ह्या कालवडीला आम्ही शेंगदाणा पेंड वापरली. त्याचबरोबर हिला हिपरफीड हे खाद्य वापरलं. हिपरफीड हे खाद्य फक्त पाड्यानेच वापरायचं आणि जर गाय दुसऱ्या वेताची असेल तर तिला टांजी फीड शेवटच्या टप्प्यात वापरायचं चालते. ह्या पाडीला शेवटच्या 2 महिने गाभण काळात आम्ही हिपरफीड हे खाद्य वापरले. तर मित्रांनो, टांजीफीड हे खाद्य पहिल्या वेळेला का वापरणे, तर टांजीफीड हे खाद्य वासरू आहे ते वासराची जोरात वाढ करते. त्यामुळे पहिल्यारू पाडीला वेतावी त्रास होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, पहिल्यारू पाडीला हिपरफीड हे खाद्य गाभ गेल्यानंतर ते गाय वेण्यापर्यंत खाद्य हे वापरावे. तर मित्रांनो, आमच्या फार्ममधील कालवडींचे आम्ही कसे नियोजन करतो. आमच्या फार्ममधील कालवडी आहेत त्या 15 महिन्याच्या आत गाभण जातात. तर त्याचे नियोजन कसं करतो त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती टाकणार आहे. तर आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.